नमस्कार, मी आहे हर्षलता। तर आज आपण बनवणार आहे चिली पनीर, पण धाबा स्टाईल नाही, हॉटेल स्टाईल नाही, ती बनवणार आहे आपण घरच्या स्टाईलने। बघूया मग कशी बनवतो मी। ऑइल टाकून घेतलेलं आपण इथे, आणि याच्यामध्ये आता आपण पनीर तळून घेऊया। तर हे तेल गरम झालेलं आहे आपलं, आणि आपले हे पनीर पण ओके आहे बघा। अशा प्रकारे आपण हे सर्व पनीर तळून घेणार आहे। तर गाईज, आपण नेहमी रेस्टॉरंटमध्ये खातो चिली पनीर, आणि हॉटेल्समध्ये खातो, ढाब्यावर खातो, पण याच्यामध्ये नवीन काहीतरी ट्रिक्स आहे, ते आज आपण बघणार आहोत। तर अशा प्रकारे आपण पनीर तळून घेऊया। बघू शकता, छान प्रकारे आपलं पनीर तळलं जात आहे। तर अशा प्रकारे आपण आता पनीर तळून घेऊया। तर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे पनीरला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, चिली फ्लेक्स, नमक आणि जिरा पावडर लावून घेतलेला आहे। आणि इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे स्लरी बनवण्यासाठी। इथे घेतला आपण तीळ, आणि हे आहे शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि छान। आणि इथे घेतला आहे कांदा आपण, आणि त्या स्लरीसाठी लागणार आहे आपल्याला शेजवान सॉस, सिरका, टोमॅटो सॉस, आणि हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर चला आपण चिली पनीर बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण पनीर जे आहे ते तळून घेऊया। इथे मी गॅस ऑन केलेला आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण ऑइल टाकून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं पनीर छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे बघा। असं आपण 2 बॅचमध्ये भरपूर प्रमाणात बनवायची होती आपल्याला चिली पनीर, तर 2 बॅचमध्ये आपण पनीर तळून घेतलेलं आहे बघा। किती छान झालं आहे ना, गोल्डन ब्राऊन आपण छानपैकी तळून घेतलेलं आहे। आता याच तेलामध्ये आपण टाकणार आहे शिमला मिरची। ही पण थोडी तळून घ्यायची, म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायची हिला, म्हणजे तिचा कच्चा पण आहे तो थोडा निघून जातो। अशा प्रकारे आपण शिमला मिरची पण थोडी शॅलो फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे बघा, ती थोडी सॉफ्ट होते, सॉफ्ट आणि क्रंची पण होते। अशा दोन्ही याच्यामध्ये आपल्याला ते ठेवायचे आहे। तर चिली पनीरमध्ये शिमला मिरचीशिवाय चिली पनीरला मजा येत नाही। तर अशा प्रकारे आपण केव्हाही चिली पनीर बनवायची असली तर आपण छान मोठ्या प्रकाराच्या शिमला मिरची आणायच्या। ज्याला कोणाला कांदा वगैरे चालत नाही त्यांनी कांदा नाही टाकला तरी चालते, शिमला मिरची टाकली तरी छान लागते आपलं चिली पनीर। पण आधीच म्हटलेलं आहे की धाबा स्टाईल नाही, रेस्टॉरंट स्टाईल नाही, ही आपली घरगुती चिली पनीर आहे, पण एकदम स्वादिष्ट बनणार आहे, काहीतरी वेगळी बनणार आहे, आणि काहीतरी भन्नाट स्वाद याला येणार आहे। ही मी दुसरी वेळ आहे बनवत आहे, याची मला फरमाईश आली होती की पुन्हा चिली पनीर बनवा, तर म्हणून मी आज तुम्हाला पुन्हा चिली पनीर दाखवते आहे कशी। तर हा मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे, मी शॉर्टमध्ये दाखवलं होतं ते। मला घरच्यांनी म्हटलं की पुन्हा चिली पनीर बनव, कारण की ती खूप स्वादिष्ट झाली होती, ती चव म्हणजे अगदी खूप भन्नाट झाली होती। आणि ही ट्रिक आहे आपली की शिमला मिरची
त्याच तेलामध्ये आपण अशी थोडी तळून घ्यायची. जो चिली पनीर मध्ये आपण शिमला मिरची खातो ती अगदी छान अशी क्रंची वाटली पाहिजे खायला आपल्याला. तर अशा प्रकारे आपण हे शिमला मिरची फ्रेश घ्यायच्या. चिली पनीरला सगळं साहित्य फ्रेश घ्यायचं आणि अशा प्रकारे छान शिमला मिरची छान भाजून घ्यायची तेलामध्ये. तर आपण आता शिमला मिरची काढून घेत आहे. हे बघा खूप छान झालेली आहे. अशा प्रकारे छान थोडी ही क्रंची आणि थोडी सॉफ्ट अशा प्रकारे झालेली आहे. आणि हीच आता याच्यामध्येच टाकायचा आपण हा कांदा. हा पण थोडा फ्राय करून घ्यायचा, जास्त नाही. मी जास्त नाही टाकलेला आहे कारण की आवडत नाही मला जास्त, म्हणून मी थोडाच घेतला आहे. अशा प्रकारे हा पण थोडा शॅलो फ्राय करून घ्यायचा. तर आपलं हे पनीर आणि शिमला मिरची कांदा शॅलो फ्राय करून झालेला आहे. तर आपण आता पुढच्या स्टेपसाठी वळूया. आता कांदा आपण काढून घेऊया. सर्व आपण तळून घेतल्यामुळे आपल्याला तेल टाकायची गरज नाही. आता फक्त आपण सॉसेस टाकणार आहे याच्यामध्ये बस. तर आता आपण दुसरी मोठी कढई घेतलेली आहे कारण की आपला आता डिश हे मोठ्या प्रमाणात बनणार आहे. त्यामुळे आता मी दुसरी मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंच तेल टाकलेलं आहे. ती दुसरी कढई बाजूला ठेवली आहे. तर आता आपण स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये सर्व घालूया. तर सगळ्यात आधी आपण आता शिमला मिरची टाकूया. नंतर कांदा टाकूया. त्यानंतर आपण टाकणार आहे सॉस. हा सॉस मी घरीच बनवलेला आहे, म्हणजे शेजवान सॉस आहे हा. तो मी घरीच बनवलेला आहे. बघा 1 वर्ष टिकते हा सॉस. हा मी घरीच बनवलेला आहे. अशा प्रकारे आपण टाकून घ्यायचा. तिखट आहे थोडं, बाकी मिरची टाकायची गरज नाही आपल्याला. तिखट आहे, हाच तिखट आहे भरपूर, एकदम स्पायसी आहे. मी कुठलीही चायनीज डिश असली तर मी हा सॉस मी बनवलेला वापरते नेहमी. अशा प्रकारे छान स्मेल येत आहे आपल्या याचा. इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी, याच्यामध्ये पाणी टाकते, स्लरी बनवून घेते याची. ते आपल्याला लागणार आहे आपल्या डिशसाठी. त्याला एक ग्रेव्ही येते आपल्या डिशला छान. असं ड्राय छान नाही लागत. थोडं आपण त्याला स्लरी करणार आहे, ते खूप छान लागते अशी स्लरी. कोणाला ड्राय आवडत असेल अगदीच तर ड्राय करायची. यानंतर टाकणार आहे आपण टोमॅटो सॉस. हा तर विकतचाच आहे, तो टाकणार आहे आपण टोमॅटो सॉस. अशा प्रकारे टोमॅटो सॉस टाकलेला आहे आपण. त्यानंतर टाकणार आहे आपण शेजवान सोया सॉस टाकणार आहे आपण आता. हा पण आपला मार्केटचाच आहे, विकतचा सोया सॉस हा टाकलेला आहे आपण. बघा दिसते ना. यानंतर टाकणार आहे आपण व्हिनेगर. त्यामध्ये खूप सुंदर सुगंध येते आपल्या डिशचा. थोडं टाकणार आहे आपण व्हिनेगर. यामध्ये आता आपल्याला मीठ वगैरे टाकायची गरज नाही, तिखट टाकायची गरज नाही, कुठली मिरची टाकायची गरज नाही, कारण की माझ्या शेजवान सॉसमध्ये सगळं काही आहे. त्यानंतर मी नेहमी तीळ टाकते त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण हे तीळ पण टाकलेलं आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या चिली पनीरला. यांनी एकदम टेस्टी डिश झालेली आहे. यानंतर आपण आपला गॅस जो आहे स्लो आहे. यानंतर आपण पनीर टाकायचं. हे बघा पनीर टाकलेलं आहे. हे छान मिक्स करायचं. बघा
किती सुंदर दिसत आहे ना, खूप छान दिसत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल असं आपली डिश बनणार आहे. म्हणूनच आपण म्हटलेलं आहे की धाबा स्टाईल नाही, रेस्टॉरंट स्टाईल नाही, ही आपली घरची स्टाईल आहे चिली पनीर बनवण्याची. तर बघा कितीतरी सुंदर दिसत आहे आपली डिश. ठीक आहे. यानंतर जे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतलेली आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. याने एक वेगळी टेस्ट येते आणि छान असं खायला खूप छान लागते. हे बघा असं आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकलेली आहे. हे थोडं मिक्स करून घ्यायचं. ते छान त्याला बाइंडिंग पण येते आणि थोडं घट्ट पण येते आणि स्लरी पण बनते त्याला एक असं. हे बघा किती सुंदर आपलं चिली पनीर एकदम सरसरीत छान जिभेला असं तोंडाला आपल्या पाणी सुटेल अशा प्रकारे आपलं चिली पनीर खूप छान रेडीच झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला वाटलं आणखी तीळ टाकायचे तर टाकू शकता तुम्ही. बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं चिली पनीर. खूपच यम्मी दिसत आहे. थोडं मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे परत, कारण की आमच्या घरी थोडी याला ग्रेव्ही पाहिजे असते खायला, त्यामुळं मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. बस आपली डिश चिली पनीर एकदम घरगुती स्टाईल. कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आपल्या घरच्या घरीच आपल्या घरच्या साहित्यातून छान आपण अशा डिश आपल्या घरच्यांना खाऊ घालू शकतो. बघा एकदम माझी डिश रेडी आहे. आता गॅस बंद करते आहे. गार्निशिंग शिवाय तर मजा येत नाही कुठल्या डिशला. डेकोरेशन तर करावंच लागते, कारण की आपण जेवण म्हणतो ना सगळ्यात आधी डोळ्यांनी जेवतो ते जेवण. तर गार्निशिंगला आपण थोडी कोथिंबीर टाकूया. पण चायनीज डिशमध्ये कोथिंबीर नाही राहत, पण ही स्टाईल आपल्या घरची आहे. त्याशिवाय तर आपलं कोथिंबीरशिवाय तर होणारच नाही, म्हणून आपण थोडी कोथिंबीर टाकली गार्निशिंगसाठी. तर अशा प्रकारे आपली ही डिश एकदम रेडी आहे. यम्मी यम्मी. तर अशा प्रकारे आपण हे चिली पनीर डिशमध्ये काढून घेऊया, सर्व करूया आपण आता. छान बघा किती सुंदर झालेली आहे चिली पनीर. तुमच्या पण तोंडाला पाणी आलेलं असेल. बघा तेल नाही, काहीच नाही, सॉस आहे सगळा तो. अशा प्रकारे आपण डिशमध्ये चिली पनीर काढून घेतलेला आहे. हा फोक ठेवलेला आहे. तर बघा किती सुंदर चिली पनीर आपलं बनून तयार आहे.